हे पाप मला मान्य आपल्याला नव्यानं सुरुवात करायला लागणार, पण तुम्ही काळजी करू नका. एक वेळ मी उपाशी राहीन, पण तुम्हाला तुमचे पैसे देईन. नाही म्हणजे कधीतरी पुढे मागे होईल, पण खात्री ठेवा मी बुडवणार नाही तुमचे पैसे. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा, मग आपण चांगलं काम करू शकू. ताई थांबा, आम्हाला थोडं बोलायचंय. ताई या बायका जर पैशासाठी काहीतरी बघा हा, मग मी ह्यांचं काय कर. बकुळा मावशी थांब ना. अहो पण हे बघ बकुळा मावशी, त्यांना बोलू दे ना. अगं आपल्याला माहिती नाही त्यांना कसली गरज आहे, पैशाची गरज असेल काय असेल, त्यांचं त्यांना ठरवू दे आणि त्यांना सांगू दे. तू थांब जा. ताई हे घ्या. हे काय? हे तुम्ही दिलेल्याच पैशातून आम्ही काय पैसे वाचवले. बघा आपल्या कामाला काय मदत होते का. हार नाहीयेत, पण आपलं मसाल्याचं सामान तर येईल याच्यात. अगं कमळा, हे काय हे वेडे आहेत का तुम्ही सगळ्याजणी? अगं ए नकोय मला पैसे, खरंच नकोय. तेवढे पैसे आहेत माझ्याकडे आणि तेवढी खंबीरही आहे मी. बस तुम्ही सोबत आहात ना, मग पुरे झाले. ताई ते तर करायचंच आहे, पण हे पैसे ठेवा, नाही म्हणू नका. अगं असं काऊन बोलतेस तू? ताई आतापर्यंत तुम्ही आम्हाला नेहमी पाठीशी उभे राहिलात, आता आम्हाला पण थोडी मदत करू द्या ना. अगं तुम्ही बोललात खूप झालं, खरंच खरंच नकोय पैसे मला. तुम्ही सोबत राहा माया, बस. आहात ना तुम्ही, मग चला कामाला लागूया आपण. हो आता आजपासून. हो लगेचच. मला खात्री आहे आपण काम केलं ना तर आपण आपलं दुकान पुन्हा मिळवू शकतो, आपला उद्योग मोठा करू शकतो. प्रत्येक वेळेस अडचणीत तुम्ही माझ्या सोबत होतात, आजही आहात. आपण दुकान नक्की परत मिळवू. चला मग लागूया कामाला. ताई यांना मी काय समजत होते आणि काय निघाले बघा. अगं चला चला कामाला लागूया. चला 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 पटापटा. या सगळ्याजणी किती प्रेमानं करतात माझं, नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहतात. यांना कधीही काहीही कमी पडू द्यायचं नाही. सर जेनी, श्रेयस सर. आनंद काय झालं? सर रेवतीचा फोन आला होता. गुरु सर आणि शनाय वहिनींकडे गेलेत राहायला. काय? काय काय चाललंय हे सगळं? गुरु सरांना असं वागताना काहीच वाटत नाहीये का? सर हे विक्षिप्तपणा आहे हा सगळा. हो ना, आणि तो तिथे राहणार, स्वतःच्या बायको आणि मुलासमोर त्या इडियट सोबत राहणार. आणि तेवढंच नाहीये सर, सर राधिका वहिनींचे दादा शिरीष दादा, वहिनी आणि सुजय ते सुद्धा तिथेच आहेत राहायला. ते तिकडे कधी राहायला गेले? मला आताच रेवतीने सांगितलं, मला बाकी काहीच माहित नाही. आणि राधिका वहिनी कशा आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या बिचाऱ्या निमूटपणे हे सगळं सहन करणार. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा आपण यात काहीच करू शकत नाही. सर काय परिस्थिती झाली आहे काहीच कळत नाहीये. म्हणजे बघा ना, राधिका वहिनीने नवीन ऑफिस सोडले आणि ते पैसेही डुबले. आणि घरचे हफ्ते भरायचे आहेत म्हणून ती जी चालू दुकान होती ती सोडली. तर डिपॉझिटचे पैसे काढले आणि आता त्या पैशात ना ते भरणार आहेत हफ्ते. काहीच राहिलेलं नाहीये. अहो त्यांचं ते जे दुकान होतं ते बंद केलं त्यांनी. हो तेच म्हणतोय मी. वाईट आहे हे सगळं. अरे गुरुनाथला पैसे भरायला काय झालं? बायको मुलाची जबाबदारी घेत नाहीस ना, मग हप्ते तरी भर ना. सर मुद्दाम करतोय तो.
खरं सांगतोय, मला खात्री आहे तो मुद्दाम करतोय. ना सर, आता आपण गप्प बसायचं नाही. काही झालं राधिका वहिनींना मदत करायची. अच्छा, राधिकाला मदत करायचा प्लॅन चालू आहे वाटतं यांचा. राधिकाचा फार पुळका येतो ना या लोकांना. गुड मॉर्निंग सर. रघु, हा 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 सर. सर काय गोलमेज परिषद भरली वाटतं. हा, काय पानवलकर? नाही, आज क्लायंट्स, मीटिंग, ऑफिस मध्ये काही कामं नाही आहेत, पण थोडासा वेळ आहे. हो? नाही, बराच वेळ मिळतोय आजकाल. हा श्रेयस, नाही ऑफिसमध्ये कामं नसतील तर घरी जा ना. तुला बाकी बरीच महत्वाची कामं असतील नाही का? आहेत का? जनी, आनंद, काय चाललंय काय? ऑफिसमध्ये आपण काम करण्यासाठी येतो, त्याचाच पगार घेतो नाही का? त्यामुळे ऑफिसमध्ये आल्यानंतर बाकी गोष्टींपेक्षा फक्त काम आणि कामच आपण करूया. इथे टार्गेट्स कंप्लीट होत नाहीये आणि तुमचं चकाट्या पिटणं चाललंय. ही टार्गेट्स मला कुठल्याही परिस्थितीत अचीव्ह करायची आहेत आणि प्रसंगी ओव्हरटाईम करायला लावूनही तुमच्याकडून मी ही टार्गेट्स अचीव्ह करून घेईन. तेव्हा टाइमपास करणं बंद करा. गेट बॅक टू वर्क. ऐकलं नाही ना त्यांनी? ऐकू दे, मला काही फरक पडत नाही. त्यांनी ऐकलं असेल तर आपल्याला असेच टोमणे ऐकून घ्यावे लागणार. त्याला दुसरं काही येतं का सर? मला असं वाटतं आपल्यापैकी कुणी एक ऍटलिस्ट टू स्टार्ट विथ इनिशियली राधिका वहिनींना मदत करायला सुरुवात केली पाहिजे. मला वाटतं तूच काहीतरी करू शकतोस. सर, मला काहीतरी सुचतंय. बघूया सर. दुखतंय पोट. उगाच खाल्लं चायनीज का. एकदा एसी लावा ना प्लीज. एसी लावून दे. मी बसल्या जागी ऑर्डर सोडणार आणि मी ऐकायचं. साधं एसी लावायला सुद्धा उठता येत नाही. काय नोकर आहे का हिची? मला पण दे ना पाणी. थँक्स. अजून काही सेवा? नाही थँक्स. हाय सना. हाय. तू हे काय घातलंयस? बूट? एक मिनिट, काय हसतेस ग? मी किती छान दिसतेय ना सोजवळ मुलीसारखी. यार राईट. हो, राधिका नंतर तूच. आओ बेना, बैठो बैठो. लुक एट यू यार. हे काय घातलंयस तू? आणि टिकली काय लावली? ड्रेस काय घातलाय यार? आय नो, पण आता माझे आई बाबा येत आहेत ना, त्यामुळे मला प्रॅक्टिस करायची या सगळ्याची.
तो कुर्ता आणि स्टफ ऑल दॅट. नाही मग पण तू सिरियसली असंच करणार आहे आता? काय करणार यार, मला असं बेअरिंग घ्यावं लागणार आहे. उद्यापासून तर तुला माहितीये मला पूजा करायची आहे. मला हे असं कुंकू टिकली वगैरे सगळं लावून फिरायचंय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला रोज घरचं जेवायचंय. सो मी तुझ्याकडे आता ह्यासाठी आलीये की आपण प्लीज बाहेर जातोय आणि छान काहीतरी खातोय. नाही 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 आज नाही जमणार यार. आज माझ्या पोटात खूप दुखतंय. ते चायनीज खाल्लं होतं ना, डायजेस्ट नाही झालंय बहुतेक. हो ना, तू गप्प यार, काहीतरी उगाच एक्सक्युजेस देऊ नकोस. चल, आणि तुला बाहेर यायचं नसेल तर आपण पार्सल मागूया. अगं एक्सक्युजेस नाही देते, माझं खरंच पोट दुखतंय खूप. इनफॅक्ट मला ना आज काहीतरी घरचंच खावंसं वाटतंय. काय घरचं? हा, जसं गॅरी खातो तसं दाल राईस वगैरे काहीतरी प्लेन. नाही नाही, तुझी तब्येत सिरियसली बरी नाहीये. कारण तू रेस्टॉरंटचं फूड सोडून घरचं खायचं म्हणतेस म्हणजे समथिंग इज डेफिनेटली रॉंग. हो ना, करतेस माझ्यासाठी वरण भात प्लीज. मी हे बघ, मला येत असताना तर नक्की करून दिला असता. तू आता ते काय लेले उपहारगृह तिथून मागवून घे. हा अगं नाही नाही नाही, त्याचा राईस खूप ड्राय असतो ग. मग दाल फ्राय मागव. नाही नको. ओके, लेट मी थिंक. हा प्लीज. हा, एक कमाल आयडिया आहे माझ्याकडे. तुझ्याकडे ती वहिनी आलीये ना, तिचं काय? तिला सांग ना कुक करायला. हा यार, ऍक्च्युली नॉट अ बॅड आयडिया. मी तिला सांगू शकते कुक करायला. तसंही आमच्या डील झालंय. व्हॉट डील? अगं ती मला मदत करणार आहे राधिकाच्या अगेन्स्ट. यू बी केअरफुल. आपण ती वहिनी वगैरे कधीही पलटी मारू शकते. हे नाही नाही, असं काही नाहीये. तिला पण राधिका नाही आवडत. असं काय पलटी बिलटी नाही मारणार ती. हा, देन इट्स फाईन. अरे मग तर बेस्ट आहे ना. तू एक काम कर, फक्त स्वतःसाठी करून घेण्यापेक्षा तुझं आणि गॅरी अंकल दोघांचंही फूड कुक करून घे. आणि दॅट टू नॉट ओनली फॉर टुडे, एव्हरी डे. पण ती का उगाच कुक करेल आमच्यासाठी? तिला पैसे दे, मग बघ कशी करते रोज. हा यार, आय एम ऍक्च्युली गोइंग टू डू दिस. थांब. चित्रा आंटी. काय आहे? चित्रा आंटी हाय. ए, मी काय आंटी आहे का तुमची? काय कशाला बोलवलं? ऐक ना, भूक लागली. लंचला काय करणार आहेस? राधिकानं बनवलं असेल ना. अरे हो, तुम्ही बाहेरून काही मागवणार असाल ना तर माझ्यासाठी मागवा प्लीज. नाही नाही नाही, मी काय ऑर्डर वगैरे करत नाहीये आज. पण मला काहीतरी घरचं खावंसं वाटतंय. सो काय कुक करणार आहेस तू आज माझ्यासाठी? कोण, मी? हा तूच. आपलं ठरलंय ना तू हेल्प करणार आहेस. मग काय कुक करणार आहेस? आपलं काही स्वयंपाकाचं वगैरे ठरलं नव्हतं. मी कशाला करू? आय नो, आपलं तसं काही ठरलं नव्हतं. बट तू करूच शकते ना आता माझ्यासाठी काहीतरी. असं वरण भात सोबत पापड लोणचं असेल तर भाजी वगैरे एखादी. ए, एकतर फुकटचा स्वयंपाक करायला मी काही स्वयंपाकीण बाई नाही, आणि त्यात मला हे असलं काही करायला आवडत नाही. स्वयंपाक तर अजिबातच नाही. हा, हे नसेल आवडत तुला, पण मी फुकट कर असं थोडी म्हणते. मी पैसे देईल ना तुला. असे किती पैसे देणार आहेस तू मला? 25,000. अगं स्नेहा, तुला 2500 म्हणायचंय का? नाही, 25,000. 25,000. नाही, तू 25,000? तू वेडी आहे का ही थोडी? स्वयंपाक करणाऱ्या बाईला एवढे पैसे देतं का कोणी? हो का? म्हणजे शनया सांगू नकोस, इथे माहिती नाही कुणाला, पण मला उत्तम स्वयंपाक येतो. म्हणजे अगदी कॉन्टिनेंटल, चायनीज, महाराष्ट्रीय, तुला काय हवं ते मी करून देईन. ओके ओके, मग आता फक्त वरण भात वगैरे असं काहीतरी बेसिक कर. आणि हा, राधिका याच्या आधी करा प्लीज. हो. बरं ऐक ऐक, वरण भात तर करच, पण सोबत ना काहीतरी स्प्राउटची भाजी वगैरे कर. म्हणजे यु नो प्रोटीन वगैरे असं जरा बेटर होईल. ओके. तू काय टेन्शन घेतेस? आज तसंही हॉटेलमध्ये तेवढे पैसे जातातच ना. हो ना. बरं, एनिवे चल मी निघते. आणि तुझी वहिनी जर ते स्प्राउट्सचं काही करणार असेल ना तर प्लीज मला पाठवून द्या. अगं भुक्कड. हो पाठवते. ओके, चलो बाय बाय. कम इन. गुरु, मैं कमी. हा, ये आनंद. काय झालं? काय झालं? असं का चालतं? अरे जरा ओ, जरा त्रास होतोय रे. अरे विवळतोयस काय असा? काय झालं? काय एक प्रॉब्लेम झालाय रे. प्रॉब्लेम? काय झालं? जरा त्रास होतोय.
आनंद कमॉन, पाणी पी. ते मसालेदार आणि तेलकट खाऊन ना मला जरा खूप त्रास होतोय रे. होणारच ना त्रास. नाही, हे असं अरबट सरबट काहीतरी खात असतो, कामं सोडून हे इतर धंदे केल्यानंतर काय होणार? झाला ना आता त्रास? आणि ना अरे खूप त्रास होतोय रे. आनंद, नक्की झालंय काय? मी कसला त्रास आहे? अरे व्यवस्थित बसू शकत नाही. ते आग होते ना, म्हणजे ते सांगू शकत नाही. आय, 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 पण नक्की झालंय काय? तेच म्हणतोय, ते सहन पण होत नाही. ते इथे मागे असं हो 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 डॉक्टर हो हो कळलं. मग आता काय म्हणणं आहे? सुट्टी पाहिजे? मला बसायलाही होत नाही रे. खूप त्रास होतोय मला. काम कसं करणार? अच्छा, नाही मग बसता येत नसेल तर उभं राहून काम कर, पण काम केल्याशिवाय जाता येणार नाही. ओके? अख्खा दिवस उभं राहून काम करणार रे मी, पण ओव्हर टाइम कसं करू? म्हणजे अख्खा दिवस उभं राहून त्याच्या नंतरही उभा राहिलो तर मी आय 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 त्रास होणार ना रे. नाही कळलं, सुट्टी पाहिजे म्हणून एवढं नाटक चाललंय तर. नाही नाटक नाही रे, खरं झालंय रे. मला तुला कसं दाखवणार? म्हणजे ठीक आहे, काय एका दिवसाचं काम असेल ते करून घ्यायचं. आज दिवसभर म्हणजे असं कसं उद्या निघून जाणार? डॉक्टरने सांगितलं व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे, कारण ते जरा बहुतेक ऑपरेशन पण. बरं ठीक आहे, पण ज्या कामासाठी सुट्टी मागतोय तेच काम कर. हा, हे कारण सांगून मला जर कळलं की तू राधिकाची मदत करायला गेलाय तर गाठ माझ्याशी आहे. अरे असं कसं मी त्यांना मदत करायला जाणार? अरे वहिनी आहेत ना, ते तिथे मदत करायला गेलो आहे तर तुला नाही कळणार का? मी खरंच घरी जातोय. बरं ठीक आहे, काय ते लवकर आटप आणि म्हणजे सगळं आटपून घे एकदाच आणि गेट बॅक टू वर्क. जा आता. टेक केअर. तुला अजूनही माझी काळजी वाटते ना रे? आनंद, लीव. भगवान दुश्मन ने पण अभी तकलीफ ना पे भाई. जेनी आनंद समजून आले नाहीये. अगं काय आता आतमध्ये परत त्यांना गुरु सर ओरडले आणि सर काय हे म्हणजे काय? काय झालं आतमध्ये? काय झालं? पाईल्स. आतमध्ये पायल्स झाले? मला पाईल्स झाले. काय सांगताय? मला पाईल्स झालेत असं मी तिथे आतमध्ये सांगितलं. तुम्ही म्हणजे तोंडाला येईल ते सांगता का? जेन्युन वाटायला पाहिजे ना. आणि तो काय बघणार नाही ना फाईल झाले तुम्ही. कसं आहे, त्याला आता जेन्युन वाटलंय आणि तो माझ्याकडनं आता ओव्हर टाइम करून घेणार नाही अशी त्यांनी मला परमिशन दिली आहे. गुड गुड, ग्रेट ग्रेट. मग आता काय करायचं ठरवलंय? आता मी राधिका वहिनींना फोन करतो आणि ठरवतो सगळं. फाईल्स बद्दल? अरे मला फाईल्स आहे असं मी त्यांना नाही सांगणार ना. हा, तिथे जसं अपेक्षित आहे तसं मी त्यांना मदत करतो. ओके. चला आपण कामाला लागू. येस. ताई 4 वाजले. पप्पा 4 वाजले का? आता लक्षातच नाही आलं. जेवण राहिली ना आपली. ताई आपण जेवून घेऊया. हो तर चला जेवण घेऊया. काय ग कमळा, आधी नाही का सांगायचं? हा, कामात इतकं लक्ष होतं ना सगळ्यांचं, कळलंच नाही. नाही असं करायचं नाही. आधीच सांगायचं. आपण जेवणाची आबाळ करून घ्यायची नाही. वेळेत जेवायचं आपण. हा चला बरं, चला सगळ्याजणी. हे काय काम काय करत बसलात? ठेवा बरं, आवरा हे सगळं, आधी जेवून घेऊया. हे जरा चला चला बरं बाजूला. हा हे घ्या ताई. हा, तुम्ही बी भाजी चपाती खाऊन घ्या, मी तयार करून ठेवली आहे तुमच्यासाठी. अगं काय बकुळा मावशी, मी डबा आणलाय ना. आणलाय? हो, मग समद्या बरोबर खाऊया ना. चला चला हा, चला आणते ताई. चला काढा तुमचे डबे. हा